नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER पद भरतीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे संभाव्य प्रश्न आहेत। या व्हिडिओमध्ये आपण IMP प्रश्न घेणार आहोत। पुढच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न ठरणार आहेत, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुसूच्या आहेत? भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुसूच्या आहेत? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 12, म्हणजे भारतीय संविधानामध्ये एकूण 12 अनुसूच्या आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, मंगळयान मोहिमेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? मंगळयान मोहिमेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सन 2013 मध्ये मंगळयान मोहिमेची सुरुवात झाली होती। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो बुलढाणा येथे लोणार सरोवर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, जगातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या देशाची आहे? 2023 नुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या देशाची आहे 2023 नुसार? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो जगातील लोकसंख्या भारत या देशात आहे। प्रश्न क्रमांक पाचवा, नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मदर तेरेसा। प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात उंच शिखर कांचनजुंगा हे कोणत्या राज्यात आहे आणि त्यांची उंची अंदाजे किती आहे? भारतातील सर्वात उंच शिखर कांचनजुंगा हे कोणत्या राज्यात आहे आणि त्यांची उंची अंदाजे किती आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सिक्कीम 8576 मीटर। प्रश्न क्रमांक 7, द इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि त्यांचे पहिले अधिवेशन कोठे भरले गेले? द इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि त्यांचे पहिले अधिवेशन कोठे भरले गेले? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सन 1885 बॉम्बे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या कालखंडाशी संबंधित आहेत आणि त्या कोणत्या धर्माशी निगडीत आहेत? महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे आणि त्या कोणत्या धर्माशी निगडीत आहेत? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सातवाहन काल बौद्ध धर्म। प्रश्न क्रमांक 9, हरित क्रांतीमुळे भारतात अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली। ही क्रांती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी झाली? हरित क्रांतीमुळे भारतात अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली। ही क्रांती प्रामुख्याने कोणत्या पिकांसाठी झाली? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो गहू व भात। प्रश्न क्रमांक 10, भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे ते कोणत्या तारखेला लागू झाले? भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे ते कोणत्या तारखेला लागू झाले? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 26 जानेवारी 1950। प्रश्न क्रमांक 11, जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा आफ्रिका खंडात आहे, त्यांचे क्षेत्रफळ अंदाजे किती आहे? जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा आफ्रिका खंडात आहे, त्यांचे क्षेत्रफळ अंदाजे किती आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 17 लाख किमी। प्रश्न क्रमांक 12, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते आणि त्यांनी कुठल्या अधिवेशनात अध्यक्षता केली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते आणि त्यांनी कुठल्या अधिवेशनात अध्यक्षता केली? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो WC बनर्जी मुंबई। प्रश्न क्रमांक 13, जगातील सर्वात लांब नदी नाईल आफ्रिका खंडात आहे,
तिची लांबी किती आहे? जगातील सर्वात लांब नदी नाईल आफ्रिका खंडात आहे. तिची लांबी किती आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 6650 किमी. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य हे कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य हे कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो विशालखार. प्रश्न क्रमांक 15. रामायण या महाकाव्याचे लेखक कोण मानले जातात आणि ते कोणत्या भाषेत लिहिले गेले? रामायण या महाकाव्याचे लेखक कोण मानले जातात आणि ते कोणत्या भाषेत लिहिले गेले? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो वाल्मिकी संस्कृत. प्रश्न क्रमांक 16. भारतातील ग्रीन सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भारतातील ग्रीन सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो चंदीगड हे शहर भारतातील ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17. जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी मौना लोआ कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी मौना लोआ कोणत्या देशात आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो अमेरिका हवाई. प्रश्न क्रमांक 18. भारतातील अर्थसंकल्प संसदेत प्रथम कोण सादर करतो? भारतातील अर्थसंकल्प संसदेत प्रथम कोण सादर करतो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो अर्थमंत्री. प्रश्न क्रमांक 19. जागतिक आरोग्य संघटना WHO चे मुख्यालय कोठे आहे? जागतिक आरोग्य संघटना WHO चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो जिनिव्हा. प्रश्न क्रमांक 20. सह्याद्री पर्वतरांगाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते आणि ती कुठे पसरलेली आहे? सह्याद्री पर्वतरांगाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते आणि ती कुठे पसरलेली आहे? सह्याद्री पर्वतरांगाला पश्चिम घाट, महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि केरळ या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21. भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांपैकी कोणता हक्क 44व्या घटनादुरुस्तीने काढून टाकण्यात आला? भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांपैकी कोणता हक्क 44व्या घटनादुरुस्तीने काढून टाकण्यात आला? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो संपत्तीचा हक्क. प्रश्न क्रमांक 22. नंदनवन म्हणून ओळखले जाणारे जम्मू काश्मीर या राज्यात मुख्यतः कोणत्या 2 नद्यांचे खोरे आहे? नंदनवन म्हणून ओळखले जाणारे जम्मू काश्मीर या राज्यात मुख्यतः कोणत्या 2 नद्यांचे खोरे आहेत? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सिंधू व झेलम. प्रश्न क्रमांक 23. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार सर्वप्रथम कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार सर्वप्रथम कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 1954. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील अग्रकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? भारतीय राष्ट्रीय चळवळीतील अग्रकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मराठा. प्रश्न क्रमांक 26. शाहू महाराजांनी समाजातील कोणत्या वर्गासाठी शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला? शाहू महाराजांनी समाजातील कोणत्या वर्गासाठी शिक्षण मोफत घेण्याचा निर्णय घेतला? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो दलित व मागासवर्गीय. प्रश्न क्रमांक 27. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISROची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि मुख्यालय कुठे आहे? भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISROची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि मुख्यालय कुठे आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1969 बेंगळूर. प्रश्न क्रमांक 28. जागतिक व्यापार संघटना WTOची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि तिचे
मुख्यालय कुठे आहे? जागतिक व्यापार संघटना WTOची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि तिचे मुख्यालय कुठे आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सन 1995 जिनिव्हा. प्रश्न क्रमांक 29. भारतातील कोणता राज्य काळ्या सोन्याचे कोळसा भंडार म्हणून ओळखला जातो? भारतातील कोणता राज्य काळ्या सोन्याचे कोळसा भंडार म्हणून ओळखला जातो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो झारखंड. प्रश्न क्रमांक 30. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा प्रथम कोणत्या वर्षी सुरू झाली? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा प्रथम कोणत्या वर्षी सुरू झाली? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सन 2005 मध्ये. प्रश्न क्रमांक 31. पुलगाव येथील दारुगोळा डेपो कोणत्या जिल्ह्यात आहे आणि तो कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? पुलगाव येथील दारुगोळा डेपो कोणत्या जिल्ह्यात आहे आणि तो कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो वर्धा दारुगोळा साठवणूक. प्रश्न क्रमांक 32. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 370 कोणत्या राज्यांशी संबंधित होतो? भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित होतो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रातील पंढरपूर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? महाराष्ट्रातील पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो भीमा. प्रश्न क्रमांक 34. भारतातील पाककला अकादमीचे मुख्यालय कुठे आहे? भारतातील पाककला अकादमीचे मुख्यालय कुठे आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो लखनौ. प्रश्न क्रमांक 35. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला आणि कोणत्या गडावर ही घटना पार पडली? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला आणि कोणत्या गडावर ही घटना पार पडली? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सन 1674 रायगड. प्रश्न क्रमांक 36. भारतीय लोकसेवा आयोग UPSC संविधानातील कोणत्या कलमानुसार स्थापन झाला आहे? भारतीय लोकसेवा आयोग UPSC संविधानातील कोणत्या कलमानुसार स्थापन झाला आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कलम 315. प्रश्न क्रमांक 37. द गाईड या कादंबरीवर आधारित चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या कादंबरीचे लेखक कोण? द गाईड या कादंबरीवर आधारित चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या कादंबरीचे लेखक कोण? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो RK नारायण. प्रश्न क्रमांक 38. भारतातील कोणता भूभाग पठारांचा राज्य म्हणून ओळखला जातो? भारतातील कोणता भूभाग पठारांचा राज्य म्हणून ओळखला जातो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो दख्खन पठार. प्रश्न क्रमांक 39. कायमस्वरूपी बंदिस्त सभा भारतात प्रथम कुठे सुरू करण्यात आली? कायमस्वरूपी बंदिस्त सभा भारतात प्रथम कुठे सुरू करण्यात आली? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कलकत्ता. प्रश्न क्रमांक 40. कोणते राज्य भारतात सर्वप्रथम पंचायत राज्य पद्धती राबवणारे ठरले? कोणते राज्य भारतात सर्वप्रथम पंचायत राज्य पद्धती राबवणारे ठरले? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो राजस्थान.